मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ब्लाऊजची उंची 13.5 आहे। शोल्डर इथे मी 6 इंच घेतलेला आहे। जेवढं शोल्डर 6 घेतलं तेवढंच मुंडा सुद्धा इथे मी 6 इंच ठेवलेला आहे। घडी इथे मी 9ची घेतलेली आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेला आहे। आता इथे आपल्याला गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। इथे मी गळा रुंदीसाठी 2.5 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे। इथे गळा माझा 4 तयार होणार आहे, तर मी इथे 1 इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजे 5 वरती मार्किंग करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार घ्यायचं आहे। आता इथे सुद्धा मी गळा रुंदी 2.5 इंच घेणार आहे। एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे पूर्ण अस्तर, हे अशा पद्धतीने। आता ह्या सुद्धा बाजूला सेम मार्किंग करून घ्यायचं आहे 2.5 इंच। एक लाईन ओढून घ्यायची, इथे सुद्धा 2.5 इंच, हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे इथे अशा पद्धतीने इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे, किंवा ह्या बाजूने दिला तरी सुद्धा चालेल, हे अशा पद्धतीने। हा आकार इथे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, हे अशा पद्धतीने। हा ब्लाउज पीसाचा कपडा आहे, त्याच्यावरती बरोबर हे कटिंग केलेलं अस्तर आहे, असं ठेवून घ्या। आता इथे आपल्याला हा गळ्याचा आकार आपण दिलेला आहे, त्याच्यावरती बरोबर हे पूर्ण व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला हा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, हे अशा पद्धतीने। आणि छोटे छोटे कट मारून आपल्याला ते पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला हे शिलाई करून तयार करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला पाठीमागच्या बाजूला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे, आणि जेवढा आपला शिल्लक कपडा आहे तो पूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला पाठीचे टक्स टाकून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने ते पकडा। 2 इंच आपण जास्त मार्जिन घेतलेलं आहे, तिथून पुढे हे बरोबर असं पकडायचं आहे, त्याचा बरोबर असं मध्य करून घ्यायचा, इथं मार्किंग करून घ्यायचं। 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते। ह्या सुद्धा बाजूला सेम मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे, आणि असा त्रिकोण तयार करून घ्यायचा। त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू, दोन्ही सुद्धा बाजूंना आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत। आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा लेस लावून घेऊ शकता। इथून 1 इंच घ्यायचं, 1 इंच मार्किंग करून घ्यायचं, हे अशा पद्धतीने 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि व्यवस्थित आकारामध्ये व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे लेस लावल्याच्या नंतर सुद्धा दिसायला ती छान दिसेल। हे अशा पद्धतीने मार्किंग व्यवस्थित असं इथपर्यंत बरोबर असं करून घ्यायचं आहे। अशी लाईन ओढून घ्या, म्हणजे व्यवस्थित मार्किंग तुमचं होऊन जाणार आहे। हे पहा, आता इथे आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती बरोबर असा
आकार देऊन घ्यायचा इकडच्या बाजूला, म्हणजे तुमची लेस व्यवस्थित लागली जाईल। हे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला पूर्ण व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे। इथे आपली व्यवस्थित लेस लावून झालेली आहे। आता इथे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे। डिझाईन बनवण्यासाठी इथे मी ब्लाऊजच्या उंचीचा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। इथे मी 3 इंच ठेवलेला आहे आणि जेवढा लागणार आहे तेवढा बरोबर तुम्ही उंचीचा कट करून घ्यायचा आहे। आता इथे डिझाईन बनवण्यासाठी मी अशा पद्धतीची एक पट्टी काढून घेतली ब्लाऊज पीस मधली। ती पट्टी सुद्धा इथे मी 3 इंचाचीच ठेवलेली आहे। हा कॅनव्हास पेपर आहे, बरोबर अशा पद्धतीने ब्लाऊज पीसावरती ठेवून घ्यायचा आहे आणि जेवढा लागतो आपल्याला तेवढा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला हा कॅनव्हास पेपर अशाच पद्धतीने ठेवून हे व्यवस्थित पूर्ण तयार करून घ्यायचं आहे। हे आपण व्यवस्थित तयार करून घेतलं। आता इथे आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि इथे पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। इथे मी थोडंसं बंद करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला सुईचं करायला एकदम असं सोपं पडतं। आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने हे मी पूर्ण सुईचं करून घेतलं। आता इथे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून बघा आणि बरोबर तेवढ्याच आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। हे अशा पद्धतीने असं ठेवून बघायचं आहे आणि एकसारख्या पट्ट्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत। हे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी अशी घडी करून घ्यायची आहे, म्हणजे मणी सुद्धा एकदम तुमचा एकसारखा आणि व्यवस्थित लागला जाईल। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा मणी लावू शकता। हे अशा पद्धतीने थोडंसं असं पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसेल। हे अशा पद्धतीने आणि इथे बरोबर असा एक मणी लावून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। दुसरं सुद्धा त्याच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बरोबर घडी करून घ्यायची मध्यावरती। सर्वच आपल्याला ह्याच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आणि इथे बरोबर मध्यभागी एक असा मणी लावून घ्यायचा आहे, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसेल। आणि मणी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने।
इथे सुद्धा व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निघणार नाहीये. हे अशा पद्धतीने. हे मी पूर्ण व्यवस्थित तयार करून घेतलं. आता इथे अशा पद्धतीने पकडा आणि मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा एकसारखी लागली जाईल ते लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला ही पूर्ण डिझाईन लावून घ्यायची आहे. वरच्या बाजूला थोडंसं अर्धा इंच तरी सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथून आपल्याला हे लावायला सुरुवात करायची आहे. हे मणी आहेत ना, ते बरोबर ह्या मधले आपण लाईन ओढून घेतली का त्याच्यावरती बरोबर व्यवस्थित आले पाहिजेत. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने, म्हणजे तुमची डिझाईन पूर्ण एकसारखी दिसणार आहे. इथे आपली एक बाजू पूर्ण व्यवस्थित झाली. इथे सुद्धा अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. आता ह्या बाजूला हे अशा पद्धतीने पकडून व्यवस्थित हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. हे आपण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. हे आपलं व्यवस्थित तयार झालं. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूला पाइपिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ही डिझाईन पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पाठीला पट्टी लावून घ्यायची आहे. याआधी इथे व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून धागे निघणार नाहीयेत. आता इथे आपल्याला पाठीला पूर्ण व्यवस्थित पट्टी लावून घ्यायची आहे.
आता इथे आपल्याला पूर्ण लेस लावून घ्यायची आहे। इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता। आपली पूर्ण व्यवस्थित ब्लाऊज डिझाइन बनवून झालेली आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती अशाच पद्धतीने डिझाइन बनवून बघायची आहे। आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितलेली आहे। इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता। इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा मणी वापरू शकता। फक्त मणी लावताना असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल आणि मणी सुद्धा तुमचे एकदम असे व्यवस्थित आणि एकसारखे लागले जातील। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा डिझाइन बनवून बघायची आहे। माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।